4 षटकाचा सामना राहील, एक पॉवर प्लेचं षटक राहील. 3 खेळाडू हे बाहेर असतील. सामन्याला सुरुवात झाली आणि निर्णय आला. वाईटच्या धावसंख्येने एक धावाने भर पडले. सुरुवात झाली. पुढचा चेंडू उल्हास नाव डॉट चेंडू. पहिला चेंडू वाईट आणि हा डॉट चेंडू निर्धावाचा चेंडू. पहिलं षटक मार्गस्थ असताना बिनबाद एक ओसार संघ. पुढच्या सामन्याच्या समोर जाणार आहे ते उल्हास. बघूया उंच मारला चेंडू. हा बघूया झेल होते की आणि खूपच सुरेख असा झेल सोडलेला आहे आणि हा एक जीवदान उल्हास आहे ना. आणि 2 धावाने भर पडले. धावसंख्या झालेला आहे 3. बिनबाद 3. एक लॉलीपॉप असा झेल हा सुटलेला आहे प्रेम यांच्या हातून. खूपच सुरेख अशी गोलंदाजी हर्ष यांची. बघूया पुढचा चेंडू सामोरं जाणार आहे ते उल्हास. काय करतं आपल्या संघासाठी ओसार संघाकडून. समोर खेळून काढला चेंडू. बघूया एक धाव पूर्ण केलेली आहे. एक धावने भर पडलाय. धावसंख्येने एक भर पडते. धावसंख्या झालेले 4. बिनबाद 4. पहिलं षटक मार्गास असताना 4 षटकाचा सामना. आजच्या दिवसातला हा सेकंड राऊंडचा सामना असेल. 4 षटकाचे सामने. पहिला सामना हा सेकंड राऊंडचा आहे. पुढचा चेंडू हर्ष यांचा. बघूया ओसार आणि मला वाटतं पंचांचा काही इशारा नाही. मला वाटतं सुंदर असं गोलंदाजी पाहायला मिळतं हर्ष यांच्याकडून सीएसएम संघाकडून. आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या 4. बिनबाद 4. पहिलं षटक मार्गस्थ असताना संजय 11 संघ सीएसएम यांच्याकडून विशाल ओपनर बॅट्समॅन विशाल. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू काय समजलेला आहे ना आणि चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे. बिनबाद 4. पहिलं षटक मार्गस्थ हर्ष यांचं. पहिल्या सामन्यामध्ये खूप सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळेल ती हर्ष यांच्याकडून. तशी गोलंदाजी पाहायला मिळते पुन्हा एकदा आपल्याला हर्ष यांच्याकडून. पुढचा सामोरे जाणार आहेत ते पुन्हा एकदा. मला वाटतं हा चेंडू खूपच एसटीच्या बाहेर होता आणि हा वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या 5. बिनबाद 5. पहिलं षटक सीएसएम संघाकडून. ओसार संघाची धावसंख्या झालेली आहे 5. बिनबाद 5. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा वाईटचा इशारा आलाय पंचांचा. धावसंख्या 6. बिनबाद 6. हर्ष थोडे निर्वस्त दिसत आहेत. त्यांना लय काय सापडत नाही मला वाटतं. आणि हा लगातार 2 वाईट चेंडू. खूपच सुरेख असा चेंडू कमबॅक केलेला आहे हर्ष यांनी आणि षटक संपलेला. पहिल्या षटकाच्या मार्गास्थ धावसंख्या झालेला आहे 6. बिनबाद 6. आणि पॉवर प्लेचं षटक हे संपलेलं आहे. 4 षटकाचा म्हणजे आजच्या दिवसातला हा सेकंड राऊंडच्या सामन्याला 4 षटक आहेत. त्याच्यामध्ये एक पॉवर प्लेचं षटक असेल आणि ते षटक संपलेलं आहे. बघूया सीएसएम संघाकडून आता दुसरं षटक घेऊन कोण येत आहे ते. मला वाटतं त्यांचे छोटे बंधू प्रेम हे दुसरे षटक घेऊन येत आहेत. दुसरं षटक
सीएसएम संघाकडून ओपनर बॅट्समन उल्हास आणि विशाल. स्वप्नील पाटील पुढची कॉमेंट्रीसाठी. नमस्कार, मी स्वप्नील पाटील. सर्व क्रिकेट रसिकांचं उपेन पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. तणाशीच्या या मैदानावर सहर्ष हार्दिक स्वागत करतो. तर आजच्या दिवसातला हा सेकंड राऊंडचा पहिला सामना खेळला जातोय सीएसएम संजय 11 तणाशी विरुद्ध साई कृपा ओसार. दरम्यान चेंडू झाला तो लॉंग ऑनच्या दिशेने. दरम्यान एक धाव पूर्ण होत आहे. दुसरा रन घेण्याचा प्रयत्न. सूर्य कशी रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. हॅलो. तर दुसरं षटक थर्मल पॉवर रेनकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो प्रेम. पाहूया पुढचा चेंडू प्रेम यांचा. सुरेख चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय तो विकेट किपरच्या हातात निर्धाव. तर सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते दोन्ही भावांकडनं. पहिलं षटक जे हर्षकडनं केलं गेलं होतं, अतिरिक्त धावा 3 दिल्या, पण सुरेख अशी गोलंदाजी. त्यानंतर त्याचा छोटा भाऊ प्रेम सुरेख अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू. चेंडू भिरकावला जातो मिड विकेटच्या दिशेने एक झेल. सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत त्या फलंदाजाकडनं. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 10 धावा. तर 4 षटकांचा हा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे, कारण आपल्याला अजून सामने खेळवायचे आहेत आणि वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळे एक षटक हे कमी केलं गेलंय. प्रेम पुन्हा एकदा सोला फेकलेला चेंडू जातो ते मिडू दिशेने. तिथे सुरेख अशी फिल्डिंग करण्याचा प्रयत्न, पण चेंडू जातो तो सीमा रेषा पलीकडे. 4 धावा. चार ने वाढते. होते ती बिनगडी बाद 14 धावा. सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना असणार जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न हा ओसार संघाकडनं केला जातोय, आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा चेंडू चालतोय तो लॉंग ऑफच्या दिशेने. दरम्यान युगल तिथे चेंडू लागत दुसरा रन घेण्याचा प्रयत्न पाहूया आणि खराब असा थ्रो. दरम्यान 2 धावा. सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि 2 धावा पूर्ण केल्या. दरम्यान 2 ने धावसंख्या पुन्हा वाढते. धावसंख्या होती ती 16 धावा. तर निश्चितच एकेरी दुहेरी धावावर भर थोडासा दिला जातोय. मध्येच एक मोठा फटका मारला जातोय. काय म्हणाल मेहरजी? नक्कीच सुरेख अशी खेळी साकारताना पाहायला मिळतं आपल्याला. ओसारचा संघ साई छाया नावाचा आहे, बाबांचा आशीर्वाद आहे आणि त्या पद्धतीने खेळी साकारताना. परंतु गोलंदाजाची चमत्कारिक गोलंदाजी मात्र तेवढीच लयबद्ध आपल्याला पाहायला मिळते. षटक मात्र संपत आहे. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या 16 आपल्याला पाहायला मिळते आहे. पाणी पाठवायचं आहे विकेटसाठी, फलंदाजांसाठी पाणी पाठवायचं आहे. लगेच घेऊन जा, थोडंसं जोरात जा. पाणी भरून ठेवा बॉटल्समध्ये. हे घ्या, हे घ्या. बस बस थोडं ही विनंती आहे. सेकंड राऊंड सामने ज्यांचे आहेत
त्याने एंट्री फी मात्र जमा करायची आहे. पुन्हा एकदा बोलूया गोड आवाज. संजीव गॉन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे. गणेशजी मात्र आहेत नक्कीच समालोचन कक्षामध्ये आणि पाहता आहेत. यावेळेला मात्र वाईटचा इशारा इथं आहे. ते एकेरी धाव मात्र वाढली जाईल. नक्कीच खूपच सुंदर पद्धतीने आखेकूच केली जाते आहे. सरासरी 8 मिळवली जाते आहे. कारण 4 षटकाचा सामना आहे. आगळा वेगळा खेळ करावाच लागेल आणि संध्याकाळची वेळ आहे. आता पिचने मात्र फळीला चांगली साथ द्यायला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र वन बाउन्सिंग येतोय. चौकार कमांडी जेव्हा जाव. यांच्यामध्ये खेळला जाईल. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. भिंबरेपाडा विरुद्ध तणाशी पुढचा सामना खेळला जाईल. तर पुढचा आवाज स्वप्नील पाटील यांचा. टप्प्याचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न केला जातो आणि अशा रीतीने झेल सुटत एक सोपा झेल. निश्चितच थोडासा जजमेंट कीपरला काही जमलं नाही आणि अशा रीतीने भूषणकडनं एक सोपा असा झेल सोडला गेलाय. तर सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते ते आपल्या साई छाया ओसार संघाकडनं. धाव संख्या झालेली आहे ते 18. 21. तिसरं षटक सुरू असताना हा सामना 4 षटकाचा असणार आहे. पाहूया उरलेला शिल्लक चेंडू मध्ये किती धावा जमवण्याचा प्रयत्न करतात ते ओसार संघ. जोरदार भिरकावण्याचा प्रयत्न आणि त्रिफळाची फलंदाज सुमधुर संगीताकडे वळूयात. चांगली खेळी मात्र साकारून दिली गेलेली आहे. तर त्यांचा विकेट मिळवण्याचा मान मात्र संजोग यांना मात्र मिळतोय. सुरेख गोलंदाजीचा नजराणा. 3 चेंडू हाताळलेत. 2 चेंडू 3 चेंडू. बावीस धावांवर पहिली विकेट शांत होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. काय सुरेख गोलंदाजीचा नजराणा येतोय. यावेळेला मात्र फलंदाजांना चांगला सूर देखील पाहायला मिळतो आहे. कारण यानंतरचे सामने चांगले आपल्याला फटकेबाज फलंदाज देखील पाहायला मिळतील आणि ज्या पद्धतीने खेळात रंग भरला जातो आहे. सुंदर सुंदर कामगिरी ओसार साई छाया करून दाखवताना पाहायला मिळते आहे. यावेळेला सुंदर फटका पॉइंटला. काय टॅपिंग आहे. सुंदर चौकार घेऊन येतोय कमांडीच्या बाजा. मारण्याचा प्रयत्न होता परंतु इनसाइड एज येते आहे. मिडॉनकडे येतोय चेंडू. दुहेरी धावेची मागणी आहे आणि 2 धावा परिपूर्ण. तिसरीची देखील मागणी आहे. हे मात्र खराब योगदान म्हणावं लागेल. CSM संजय 11 संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. षटक मात्र संपत आहे. नक्कीच 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 29 वर पोचलेली पाहायला मिळते आहे. नक्कीच थोडस महागडं षटक. एक चांगली विकेटचं पतन परंतु महागडं म्हणावं लागेल षटक. ज्या पद्धतीने या षटकामध्ये 13 धावा
13 धावा दिल्या गेलेल्या आहेत. नक्कीच थोडंसं महागडं षटक आलं, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल, कारण 4 षटकांचा सामना आहे आणि आगेकूच करण्यासाठी मात्र मेहनत घ्यावी लागेल. हार्दिक गोलंदाजीवर येतो आहे चौथं षटक घेऊन. पाहूया यावेळेला रोखलं जाईल का ओसार संघाला. तर सुरेखाचं कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला विशाल आणि शुभम ची जोडी मैदानामध्ये कामगिरी करत असताना पाहायला मिळते आहे. तर शेवटचे 6 चेंडू काय घेऊन येतील नजराना. पांडवास 11 प्रीमियर लीग 2025 वर्ष 5वे पहिला दिवस रंगला आहे सुरेख सुरेख आणि ज्या पद्धतीने मैदान खचाखच भरलेलं यावेळेला पाहायला मिळते आहे. खूपच चांगलं आयोजन आणि नियोजनबद्ध असा क्रिकेटचा सोहळा यावेळेला उंच टोला आहे. पाहूया जजमेंटिंग सुपेअर आहे, टिपला जातो, झेल आहे. कम ऑन डीजे. खूपच सुरेख चेंडू आला, टोला मस्त दिला होता, उंची गाठली होती. एक्स्ट्रा मिड विकेटला मात्र सुंदरसा झेल टिपला गेलेला पाहायला मिळाला आपल्याला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. फलंदाजाचं नाव काय आहे? फलंदाज महेंद्र, कर्णधार महेंद्र. नक्कीच बाहेर निघून सिल्वर डकचा शिकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. कमान डीजे. हार्दिक हार्दिक नक्कीच कामगिरी जबरदस्त. डबल विकेट तर मात्र घेतलेली आहे. हॅड्रिकची संधी आहे, पाहूया साकारली जाईल का. नवीन फलंदाज मैदानात येतो आहे. यावेळेला बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, चकवा दिला जातोय. निर्धाव चेंडू येतो आहे. खूपच सुरेख अशी गोलंदाजी, 3 चेंडू हाताळले, निर्धाव चेंडू हाताळले. मागच्या सामन्यात देखील सुरेख कामगिरी, फलंदाजी आणि गोलंदाजीचा चांगला नजराणा साकारला गेला होता या गोलंदाजांकडून. पुन्हा एकदा संघासाठी चांगलं योगदान देण्यासाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतो आहे. यॉर्कर, यस यस, सुरेख 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 चेंडू हाताळणी सुरेख पाहायला मिळते. 4 चेंडू हाताळले, एक सुद्धा धाव दिलेला नाहीये. पहिल्या 2 चेंडू मध्ये विकेट घेतले, तर त्यानंतर बॅक टू बॅक 2 छोटे छोटे डॉट्स मात्र आपल्याला पाहायला मिळतात स्कोरबोर्डवर. वाव, सुरेख कामगिरी. यावेळी मात्र टोला आहे, कॅच आहे का? यस, जजमेंटिंग सुपर आहे. कम ऑन डीजे. सुरेख गोलंदाजीचा नजराणा. एका बाजूला साई छाया ओसार आपल्याला पाहायला मिळाला, तर धडाकेबाज सुरुवात केली होती. पहिल्या 2 षटकामध्ये जबरदस्त खेळी साकारली होती. 16 धावा गोळा केल्या होत्या, परंतु नंतर मात्र थोडंसं बिच्छाटीवर आपल्याला पाहायला मिळाला. तर शेवटच्या षटकामध्ये मात्र 5 चेंडू हाताळले, अजून सुद्धा एक सुद्धा धाव दिले गेलेली नाहीये. 3 विकेटचं पतन करून दाखवलं गेलेलं आहे. काय सुंदर गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतो आहे. हार्दिक नक्कीच CSM 11 संजय संघ यावेळेला फुलटॉस आहे. पुन्हा एकदा कॅच, मात्र जजमेंट चुकीचं आणि 2 धावा परिपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच 2 धावा येत आहेत. धाव संख्या 31 पाहायला मिळत आहेत. 32 धावा विजयी लक्ष्य असेल. 32 धावा विजयी लक्ष्य. चला पुढचा सामना नाणेफेकीसाठी यायचं आहे,
ते म्हणजे नक्कीच नक्कीच मदतीसाठी देखील मोठा हातखंड असतोच. आम्ही बघतो आहे दर शनिवारी आम्ही बसतो भजनाला आणि त्यावेळेला प्रणयची उपस्थिती हिंदुत्व आपल्या हृदयात साठलेलं आहे आणि त्यासाठी नेहमीच कार्यरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला नक्कीच भिंबरेपाडा आणि तणाशी यांच्यामध्ये पुढचा सामना खेळला जाईल. कौल कोणाकडे जातोय पाहूया. तर एका बाजूला पीपीएल आणि एका बाजूला फुल टॉस आहे. टॉस करा. तर भिंबरेपाडा संघ नाणेफेक जिंकलेला आहे. निर्णय काय आपला? बॉलिंग. यस, बॉलिंग चॉईस केलेला आहे. तर तनाशी संघ फलंदाजीसाठी तयारीत राहायचा आहे. 4 षटकांचा सामना राहील. पहिलं षटक पॉवर प्ले. 4 षटकांचे सामने आहेत पुढचे मात्र. नक्कीच चला फलंदाज एंटर व्हा लवकर. 32 धावांचं विजयी लक्ष पुन्हा एकदा लागलं गेलेलं आहे आपल्यासाठी. यस, पुषक पारेख यांचं देखील व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर जेव्हा जेव्हा तणाशीमध्ये वीज खंडित होते त्यावेळेला धडमळीचा आणि कार्यरत असा हे व्यक्तिमत्व आज आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील संदेशजी चौधरी यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जाईल. धडाडीचे समाजसेवक लाईटसाठी आपलं योगदान नेहमीच तनाशी गावाला देत असतात. कारण जेव्हा जेव्हा वीज खंडित होते, कारण नक्कीच प्रॉब्लेम्स हे असतात खेडेपाडी, तर त्यावेळेला मात्र हे योगदान आपलं आणि या योगदानासाठी हा सत्कार सन्मान आपल्याला केला जातो आहे व्यासपीठावर. तर पाहूया 32 धावा विजयी लक्ष घेऊन फलंदाज मैदानाच्या आत उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्ष आणि संजोग ही जोडी. हर्ष ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया. तर गोलंदाजी मार्कवर साई छाया गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. पंकज पहिलं षटक घेऊन येतोय. पंकज गोलंदाज.
यावेळेला बॅकफुटला पॉइंटला टॅप केला जात आहे. एक्स्ट्रा पॉइंट कडे आला चेंडू आणि एकेरी धावीने खातं उघडलं जातंय. स्ट्राईकला रोटेड देखील केलं जाते आहे. पॉवर प्ले पहिले षटक आहे. आपण बघता आहे 3 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ असं 30 यार्डच्या बाहेरचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. तर 30 यार्डमध्ये आपण बघू शकता गल्ली, एक्स्ट्रा पॉइंट, कव्हर, त्यानंतर मिड ऑन, मिड विकेट अँड शॉर्ट लेग असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. या वेळेला सुंदर चेंडू बाहेर बॅकफुटला येऊन थोडासा खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा टोला देण्याचा प्रयत्न होता, परंतु चकवा खाला आणि यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतो आहे. पंकज यांचा पुढचा चेंडू संजोग यांच्यासाठी पाहायला मिळतो आहे. पुढे सरसावून खेळतो आहे. हलकासा चेंडू, यावेळेला मात्र जीवदान मित्र कॅचला ड्रॉप केलं जात आहे. ही संधी मिळते आहे संजोग यांना, कारण गोलंदाजीच्या माध्यमातून थोडंसं महागडं षटक 13 धावांचं ती भरपाई मात्र इकडे करून द्यायची आहे फलंदाजीच्या माध्यमातून. परंतु पाहूया काय कामगिरी केली जाईल. सुरेख सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. हार्दिक यांच्याकडून एक षटक हाताळलं, 3 विकेटचं पतन केलं, 2 धावा फक्त दिल्या आणि नक्कीच CSM ला मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं. यावेळेला मात्र उंच टोला दिला जातो आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूकडे, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप करतो आहे आणि दुहेरी धाव घेतली जाते आहे. 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच धावसंख्या 4 वर पोचलेली पाहायला मिळते आहे. सुरेख पद्धतीने कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे, कारण 1-2 मध्ये देखील खूप मोठी ताकद आहे. मोठा फटका कधी कधी फसवा घेऊन येतो, परंतु 1-2 मात्र कार्यसिद्धीच नेते असं आता तरी इकडे पाहायला मिळालेलं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेला गुडनो केबल येतोय, शॉट आणि टिपला जातोय. झेल गडी गारत कमांडी जेव्हा नक्कीच फटका सजवण्याचा प्रयत्न, बाहेर निघून नक्कीच तो नजराना आठवला मला की काय सुंदर षटकार ठोकला गेला होता पॉइंटला आणि टर्निंग पॉइंट दिला होता. 9 धावांची गरज होती आणि एक चांगला फटका साकारला होता. त्याच पद्धतीचा फटका साकारण्याची तयारी, परंतु बॅटपर्यंत चेंडू आला नाही आणि नक्कीच निर्धाव चेंडूने षटकाची सांगता केली जाताना पाहायला मिळते आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्थिरावलेली धावसंख्या 4. आता मात्र 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे, 28 धावांची गरज आहे. 18 चेंडू 28 धावा हे समीकरण मात्र घ्यावं लागेल. सांगितलं जात आहे की आले अंगावर घेतलं खांद्यावर, तशा पद्धतीने कामगिरी करावी लागेल. प्रत्येक चेंडूला मात्र दिशा द्यावी लागेल. तर यावेळेला मात्र गोलंदाज कमळाकर यांना गोलंदाजीची धुरा दिली गेलेली आहे. पाहूया कमळाकर कुठल्या पद्धतीची कामगिरी करता आहेत. क्षेत्ररक्षण मात्र नक्कीच पॉवर प्ले संपल्यानंतर थोडीशी घाई करा.
कारण सूर्यास्त होण्याच्या आधी आपल्याला सामने संपवायचे आहेत आजच्या दिवसाचे आणि अजून सुद्धा जवळजवळ 2 सामने शिल्लक आहेत. कमळाकर नक्कीच मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेतलेला गोलंदाज यावेळेला मात्र पाहूया संजोग ऑन स्ट्राईक काय करतो आहे. आणि खराब चेंडू खेळतानाच खराब खेळला टिपला जातोय झेल. कमॉन तर नक्कीच एक साधा सोपा चेंडू होता परंतु शॉटला परावर्तित केला नाही. मान सन्मान द्यायला गेले आणि हलकासा फटका आणि शॉट कव्हरकडे मात्र सुंदर झेल टिपला गेला. झटका 2 नंबरची विकेट मात्र डकआउटला येत असताना पाहायला मिळते. कमळाकर नक्कीच सुरेख गोलंदाजीचा नजराणा देताना पाहायला मिळतोय. आता मात्र 28 धावांचं उद्दिष्ट थोडंसं मोठं होताना पाहायला मिळतं कारण 17 चेंडू 28 धावा हे लक्ष्य साध्य करायचं आहे CSM संघाला. यावेळेला उंच टोला आहे पाहूया काय घडणार आहे. ध्रुप मात्र पडतो आहे. नक्कीच चला फिल्डिंग जागेवर राहा. पंच निर्णय देतील. आपण जागेवर राहा. तर नक्कीच एक चांगला फटका मात्र साकारला जात असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूपच सुरेख सुरेख असे सामने. एक विनंती आहे आयोजक कमिटी आपला एकतर रिव्ह्यू नाही आहे त्यामुळे कोणाला दाखवू नका. पंच त्यांचा निर्णय घेतील आणि तुम्ही आयोजक मंडळी असं ऑब्जेक्शन असेल तर तिकडे दाखवा की बाबा तुम्ही सांगा की काय झालंय ते. रिव्ह्यूला येऊ नका नाहीतर लगातार 5 दिवस आपल्याला खूप त्रास होईल. हां आपल्याला खूप त्रास होईल. रिव्ह्यू अजिबात घ्यायचं नाही तर अजिबातच नाही.
नक्कीच पंच रिव्ह्यू नाहीये, लक्षात असू द्यात, कारण रिव्ह्यू नाहीतर मग खूप घेतले जातील. रिव्ह्यू आपल्याकडे बिलकुल मिळत नाहीये, कुठल्याही पद्धतीचा रिव्ह्यू नाहीये, फक्त लाईव्ह प्रेक्षेपण आपण देतो आहोत. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये जा. पंचाने आउट घोषित केलेला आहे. नक्कीच एक अजून झटका मात्र मिळतो आहे, तो म्हणजे प्रेमच्या रूपाने ऋतिक आपल्याला आपल्याला मैदानात जाताना पाहायला मिळेल. डावखरा फलंदाज नक्कीच कमलेश यांची गोलंदाजी मात्र सुरेख कमळाकर यांची गोलंदाजी मात्र सुरेख आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू 2 विकेटचं पतन, हॅट्रिकची संधी लागली गेलेली आहे. यावेळेला लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईडचा इशारा येतो आहे. धावसंख्या 5. आता मात्र नक्कीच खूपच वेळानंतर धावसंख्या आपल्याला बोर्डावर पाहायला मिळते आहे. लगातार 1 2 3 4 चेंडू आपण डॉट बघितले आणि 5वा वाईड चेंडू घेऊन आला आपल्याला पाहायला. मात्र या वेळेला या षटकातले चेंडू तिसरा घेत असताना आणि डिक्लेअर झोन मध्ये जातो आहे. एक धाव येते बाईजच्या माध्यमातून आणि धावसंख्या पुढे सरकेल 6. बाईज खूपच सुरेख अशी गोलंदाजीचा नजराणा. 3 चेंडू झालेले आहेत या षटकातले. चौथा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज कमलाकर. पुन्हा एकदा फलंदाज मात्र तयारीत आहे. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू येतो आहे, डिक्लेअर झोन मध्ये जातो आहे. बॅट यस, स्ट्राईकला रोटेट केलं जाईल या वेळेला. एकेरी मात्र पुन्हा एकदा रंग भरता आहे. हा सामना खूपच चुरसपूर्ण सामना आपल्या इकडे पाहायला मिळतो आहे आणि कमालीची कामगिरी मात्र इकडे केली जात असताना पाहायला मिळते आहे. गोलंदाजीचा भेदक मारा हार्दिक मात्र झुंज देण्यासाठी सज्ज आहे CSM संघाकडून. नक्कीच ज्या पद्धतीने सकाळच्या सामन्यामध्ये योगदान, तीच जबाबदारी पुन्हा एकदा खांद्यावर घेऊन कामगिरी करताना पाहायला मिळतो आहे. शफल करून मोठा शॉट परावर्तित करण्याचा प्रयत्न, परंतु फळीत काय बसला नाही. नक्कीच विनंती असेल, जास्त प्रेशर काय पंचांवर देऊ नका, कारण असेल तेवढेच, कारण निर्णय आपल्यालाही देखील कळतो आणि रिव्ह्यू अजिबात मिळत नाहीये, तर कॉम्बॉक्सकडे तर अजिबात यायचं नाहीये. निर्णय अंतिम असतील पंचांचेच. यावेळेला चेंडू मिळाला, दिला शॉट आउट ऑफ द बार. येतोय षटकार. कमांड यस, सुरेख धावसंख्या मात्र 13 वर पोहोचलेली पाहायला मिळते. 1-3-13 ऑन द बॉल किती झाले आहेत? षटकाची समाप्ती झालेली आहे. यस, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. आता मात्र 12 चेंडू 19 धावांची गरज. 12 चेंडू 19 धावांची गरज. नक्कीच सुरेख सामना रंगेल, वाद नाही, नादच करायचा आहे. खूपच सुंदर अशी टुर्नामेंटचं आयोजन आणि रंगतदार आज आपण बघतायत पंचक्रोशीतील सामने रंग भरताना पाहायला मिळत आहेत. काय कामगिरी केली जात आहेत, पाडे एकत्र येत आहेत, परंतु सामने रंगतदार होताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक चेंडू काहीतरी आगळं वेगळं घेऊन येताना पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र गोलंदाजीवर ध्रुप आहे. ध्रुप गोलंदाज, एक सुंदरसं गोलंदाज आहे. जवळजवळ
15 ते 20-25 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी साकारताना पाहायला मिळणार आहे. तर त्याच्याकडे कौशल्य आहे आणि कौशल्याचं साजरीकरण देखील करणार आहे. चला घाई करायची आहे. चला थोडीशी घाई करायची आहे. गोलंदाज तयारीत राहा. या षटकातला पहिला चेंडू. यावेळेला मात्र चकवा दिला जातो. हाफस्टंपच्या बाहेरचा चेंडू फळीवर काय येत नाही. शफल केलं खूपच आणि गरज नव्हती शफल करायची. खरं म्हणजे जर शफल केलं नसतं, चेंडूवर आले नसते तर तुम्हाला वाईट मिळाला असता. परंतु शफल केलं, चेंडूवर आलेत आणि नक्कीच बॅटच्या जवळून चेंडू जातो आहे. शफलिंग जे सिस्टम आहे हे मात्र नक्कीच खूपच जबरदस्त आहे. कारण पंचांना तिकडे गरुडाची नजर ठेवावी लागते आणि इकडे मात्र पाहायला मिळते सुंदर चेंडू. यावेळेला मात्र खेळला जातोय स्टेट ड्राईव्ह साईडला. लॉंग ऑफ कडे चेंडू नो मॅन प्लेस मध्ये लँडिंग करतो आहे. एक धाव पूर्ण, दुसरीची मागणी घेणार का? नाही. यावेळेला मात्र हार्दिक म्हणतात थांबा, मी स्ट्राईक घेतो आहे कारण झुंज द्यायची आहे. अजून सुद्धा 18 धावांची गरज शेष आहे आणि चेंडू मात्र आता शिल्लक आहे 10. चेंडू 18 धावा. समीकरण असं आहे कारण मोठं बिग हिट करण्याचं सामर्थ्य हार्दिक यांच्यामध्ये आहे. मागचं एक षटकार त्यांच्या फळीतून आपल्याला सुंदरसं पाहायला मिळालेलं आहे. पाहूया अनुरूप यांची देखील सुंदर गोलंदाजी आहे. त्या गोलंदाजीच्या जोरावर ते थांबू शकतात का या आक्रमक फलंदाजाला, की नक्कीच आक्रमकता पूर्णतः दाखवून CSM संघासाठी कामगिरी हार्दिक यांच्याकडून केली जाते आहे का? चला गोलंदाज घ्या लवकर. यावेळेला टोला 6. कम ऑन डीजे वाजाव. नऊ चेंडू 12 धावा. समीकरण जोड जबरदस्त, रंगत वाढती आहे, मजा जबरदस्त येते आहे. खूपच चुरस सामन्यात आता पुन्हा एकदा यायला लागती आहे. कमाल. नितेश मडवी यांनी जर कॅच जिंकला तर 200 रुपये कॅश प्राइज संदेश चौधरी यांच्याकडून लागू आहे. यावेळेला मात्र थोडासा चकवा दिला जातो आहे. नक्कीच यष्टीरक्षक विनंती असेल, जेल असेल तरच अपील करा. उगाच प्रेशर देऊ नका, पंचांना संकटात पाडू नका. नितेश मडवे कॅच घेतलात 500 रुपये बक्षीस. संधी टॅपिंग सुंदर केलं जाते आहे. एकेरी दुहेरीचा कॉल आहे. चला धावत सुटलाय, कन्फ्युजन आहे. धाव परिपूर्ण होते आहे. 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच आता मात्र अवघ्या आणि अवघ्या 10 धावांची गरज. 7 चेंडू 10 धावा. 7 चेंडू 10 धावा. नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं, सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं, कश्तियां बदलने की जरूरत नहीं, दिशाओं को बदलो किनारे खुद ब खुद नजर आते हैं. बिल्कुल नजारे बदलने पड़ेंगे इस वक्त. और बहुत ही खूबसूरत गेंद आई यहाँ पे, शफल किया आपने फिर एक बार. बेहतरीन गेंद और ओवर की समाप्ति. तो बिल्कुल 6 गेंदे 10 की दरकार है. 6 गेंदे 10 की दरकार है. बिल्कुल बेहतरीन. कमाल का मैच है. क्वालिफायर के लिए धीरे धीरे आगे बढ़ने का योगदान दिया जा रहा है. सांगितलं जाते आहे, पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. नक्कीच अवकात दाखवण्याची वेळ मात्र लागली गेलेली आहे. या वेळेला जो करेल चांगल्या पद्धतीने काम तोच मात्र विजय संपादित करून देईल. कोण गोलंदाज कोण फलंदाज आपले कामगिरी दाखवून देईल जबरदस्त आणि संघाला विजय प्राप्त करून देईल. तर या वेळेला मात्र स्ट्राईकला फलंदाज आपल्याला कृतिक
पाहायला मिळतो ऑन स्ट्राईक. तर गोलंदाज गोलंदाज कोण आहे? नितेश. गोलंदाज नितेश आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता मात्र 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 धावा. 6 चेंडू धावा 10ची गरज आहे. बिलकुल बिलकुल काय रंगत आणून ठेवली गेलेली आहे. चला गोलंदाज लवकर थोडीशी घाई करा. गोलंदाज जास्त वेळ नाही आपल्याकडे. खूप वेळ घेता आहे तुम्ही. प्लीज विनंती आहे तुम्हाला कंटिन्युटी ठेवा. तर नितेश यांच्यासाठी कॅच घेतले तर 500 रुपये कॅश प्राइज आहे. यावेळेला मात्र मिड ऑन मध्ये टिपला जातोय जेल. यस हॅट्रिक विकेट. कमॉन डीजे. कंबळाकर यांनी जर हॅट्रिक घेतली, नितेश यांनी जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज संदेश चौधरी यांच्याकडून आहे. पाहूया 1000 रुपये. 500 नाही 1000 रुपये आहे. संदीप 1500 रुपये भाव वाढला आहे. पाहूया येते का हॅट्रिक विकेट साठी. दुसरी विकेट घेणे गरजेचं आहे. यावेळेला कट केलाय. चेंडू दिला जातो आहे. डिक्लर झोनच्या कडे फील्ड केलं जात आहे. एकेरी धाव आणि स्ट्राईकला रोटेड. आता मात्र 4 चेंडू 9 धावा. जबरदस्त चुरस. 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. जबाबदारी आहे. जबाबदारीचा खेळ मात्र साकारला जातो आहे हार्दिक यांच्याकडून. नक्कीच हिम्मत हारने वाले को रास्ते छोटे नजर आते हैं और आखिरी दम तक लड़ने वाले के रास्ते कभी खत्म ही नहीं हो जाते हैं. बिल्कुल हिम्मत डट के खेलते हुए नजर आ रहे हैं हार्दिक. बहुत ही बढ़िया शॉट. तब्दीली तो बेहतरीन, फील्डिंग भी बेहतरीन. दूसरी की मांग है. दौड़ चले हैं. गाड़ी धीरे धीरे आगे बढ़ती हुई नजर आ रही है. 2 के साथ में तब्दीली आई. स्कोर बना है 25. 3 गेंदे 7 रन. 3 गेंदे 7 रन. रोमांच अभी भी जारी है. बिल्कुल बढ़िया योगदान. एक तरफ गेंदबाज, एक तरफ बल्लेबाज. कौन लेके आएगा जीत? क्या सीएसएम या फिर साई छाया ओसार? अच्छे शॉट फिर एक बार परावर्तित किया गया है. 1 से संतुष्ट होना पड़ेगा. बिल्कुल बिल्कुल बिल्कुल. बिल्कुल अभी 2 गेंदे 6 की दरकार. कंपलसरी चेस है. कंपलसरी चेस है. कंपलसरी चेस है. 2 गेंदे 6 की दरकार. 2 गेंदे 6 की दरकार. क्या बनाएंगे रणनीति? चला लवकर थोडीशी घाई करा. 2 गेंदे 6 की दरकार. अभी भी शेष है. रोमांच अभी भी जारी है. क्या कमाल होगा? निशाने पे कौन है? गेंदबाज या बल्लेबाज? देखते हैं किसका पकड़ा पड़ता है भारी. लेके आएंगे जीत. आओ देखे जरा किसमें कितना है दम. जम के रखना कदम क्योंकि रोमांच अभी भी जारी है. 2 गेंदे 6 की दरकार अभी भी शेष है. खूबसूरत नजारे नजारे और नजारे. इसी के लिए तो पांडवास 11 प्रीमियर लीग मानी जाती है. यहाँ पे रोमांच और रोमांच ही देखने को मिलते हैं. यहाँ पे 1 रन पूरा कर लेंगे. स्ट्राइक को रोटेट किया गया है. 1 गेंद 5. बड़ा अगर छक्का लेके आते हैं तो ही जीत सीएसएम को मिल सकती है. बहुत ही खूबसूरत गेंदबाजी पेश की. गलती एक महंगी पड़ती है. जहां तक स्ट्राइक को रोटेट करना जरूरी था वहां पे कैच थमा के दिया. बिल्कुल तो वो अगर नजारा कुछ अलग होता तो बात कुछ बन जाती थी. मौका मिलता था हार्दिक को एक सुनहरा खेल खेलने के लिए. अभी एक ही गेंद है. 6 का नजारा दिखाना अगर जीतना है. देखते हैं 17 रनों पे खेल रहे हैं. बिल्कुल
ये शॉट तो दिया लेकिन लंबाई नहीं है, तो कोई बात भी नहीं होगी। बिल्कुल जीत हो चुकी है साई छाया ओसार. अभिनंदन, कौतुक आहे CSM संघाचं. वाजव डीजे.